ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಬರ್ಗಾಂವ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ ಎನ್ನಲಾದ ಅಕ್ರಮ ಹಾಗೂ ಹಣಕಾಸು ಅವ್ಯವಹಾರಗಳ ಕುರಿತು 4 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿದ್ದ ದೂರಿನ ತನಿಖೆ ಇನ್ನೂ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿಲ್ಲ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮಾಜಿ ಸದಸ್ಯೆ ಪದ್ಮಶ್ರೀ ಎಂ ಪಾಟೀಲ್ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. 2022ರ ಜನವರಿ 12ರಂದು ಖಾನಾಪುರ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕಾಧಿಕಾರಿಗೆ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕಾಧಿಕಾರಿಗೆ ದೂರು ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈ ದೂರಿನ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ತನಿಖೆ ನಡೆದಿದ್ದು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಇಬ್ಬರು ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಾದ ರಾಮಲಿಂಗ ರುದ್ರಪ್ಪ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಗವಾಡು ವಿಠೋಬಾ ಪಾಟೀಲ್ ಅವರನ್ನು 3 ತಿಂಗಳ ಕಾಲ ಅಮಾನತುಗೊಳಿಸಲಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ತನಿಖೆಯ ಕ್ರಮ ಹಾಗೂ ಕೈಗೊಂಡಿರುವ ಕ್ರಮಗಳ ಬಗ್ಗೆ ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ 2022ರ ಮೇ 16ರಂದು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕಾಧಿಕಾರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಿವರವಾದ ದೂರು ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿತ್ತು. ಆದರೆ 4 ವರ್ಷ ಕಳೆದರೂ ಅಂತಿಮ ತನಿಖಾ ವರದಿ ಅಥವಾ ಕೈಗೊಂಡ ಕ್ರಮಗಳ ವರದಿ ನೀಡಿಲ್ಲ ಎಂದು ಮನವಿಯಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ. ಇದೇ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಎಫ್ಐಆರ್ ಸಂಖ್ಯೆ 0248/2023 ದಿನಾಂಕ 23/10/2023ರಂದು ದಾಖಲಾಗಿದ್ದು, ಅಮಾನತುಗೊಂಡಿದ್ದ ಇಬ್ಬರು ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ನಡುವೆ ಆರೋಪ ಎದುರಿಸುತ್ತಿದ್ದ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಲ್ಲೊಬ್ಬರಾದಂತಹ ರಾಮಲಿಂಗ ರುದ್ರಪ್ಪ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಹುದ್ದೆಗೆ ಬಡ್ತಿ ನೀಡಿರುವ ಕುರಿತು ಕೂಡ ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸುವಂತೆ ಮನವಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅಲ್ಲದೆ ಇದೇ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿ 2022ರ ಮೇ 21ರಂದು ಕರ್ನಾಟಕ ಲೋಕಾಯುಕ್ತದಲ್ಲಿ 2054/2022 ಸಂಖ್ಯೆಯಡಿ ದೂರು ದಾಖಲಾಗಿದ್ದು, ಪ್ರಕರಣ ಪ್ರಸ್ತುತ ವಿಚಾರಣೆಯಲ್ಲಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಸಲ್ಲಿಸಿರುವ ಮನವಿಯಲ್ಲಿ 2022ರ ಮೇ 16ರಂದು ಸಲ್ಲಿಸಿದ ದೂರಿನ ಪ್ರಯುಕ್ತ ಪ್ರಸ್ತುತ ಸ್ಥಿತಿ, ಎಫ್ಐಆರ್ ತನಿಖೆಯ ಪ್ರಗತಿ ವರದಿ, ಆರೋಪ ಎದುರಿಸುತ್ತಿದ್ದ ಸಿಬ್ಬಂದಿಗೆ ನೀಡಿರುವ ಬಡ್ತಿಯ ಆಧಾರದ ಅಂತಿಮ ತನಿಖಾ ವರದಿ ಹಾಗೂ ಕೈಗೊಂಡ ಕ್ರಮಗಳ ವರದಿಯನ್ನು ಒದಗಿಸುವಂತೆ ಸೂಚಿಸಬೇಕು. ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಆರೋಪಗಳು ಸಾಬೀತಾದರೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರ ವಿರುದ್ಧ ಕಾನೂನುಬದ್ಧ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುವಂತೆ ಆದೇಶಿಸಬೇಕು ಎಂದು ಮಾಜಿ ಸದಸ್ಯೆ पद्मश्री एम पाटील ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. नमस्कार, मी पद्मश्री पाटील, माजी ग्रामपंचायत मेंबर बरगाव, खानापूर तालुका. मी आज DC साहेबांना इथे भेटायला आलेली आहे. कारण म्हणजे ग्रामपंचायतमध्ये असताना काही ग्रामपंचायतमधले गैरव्यवहार याची मी कंप्लेंट CEO सरांना केली होती. तसंच लोकायुक्तलासुद्धा मी ती कंप्लेंट दिलेली आहे. ही कंप्लेंट मी 2022ला केली, पण त्यावर अजूनही म्हणावं तशी प्रगती झालेली नाही आहे. आणि म्हणूनच मी आज DC साहेबांना भेटून ह्या कंप्लेंटबद्दल, बेसिकली ही कंप्लेंट काय आहे की पंचायतमधली जी टॅक्स वसुली होते त्या टॅक्स वसुलीचे वेगळे बुकलेट तयार करून लोकांकडनं पैसे तर घेतले गेले, पण ते पैसे पंचायतमध्ये जमाच झाले नाहीत आणि लोकांना ज्या टॅक्स रिसीट्स दिल्या गेल्या त्या खोट्या होत्या आणि ह्याची चौकशी व्हावी. माझ्याकडे फक्त 4-5 रिसीट्स होत्या, पण मला एक्सपेक्टेड होतं की जिल्हा पंचायत, तालुका पंचायत ह्यामध्ये डिटेल चौकशी करून असे किती बुकलेट्स गैरव्यवहार झालेला आहे ह्याची चौकशी ते करतील. पण 2022 पासून आजतापर्यंत ह्याच्यामध्ये काहीच प्रगती झालेली नाही आहे. म्हणूनच मी DC साहेबांना एक निवेदन देते आहे की त्यांनी पर्सनली ह्यामध्ये लक्ष घालून हे काय झालेलं आहे ह्याची जरा चौकशी करावी. कारण ग्रामपंचायत हा पाया आहे आणि जर पाया मजबूत राहिला तर घरं मजबूत होतात आणि त्याच पायामधला गैरव्यवहार मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आहे. माझ्या तऱ्हेने लीगल वेनी प्रत्येककडे, म्हणजे मी मगाशी जसं म्हणाले तसं लोकायुक्तलासुद्धा मी कंप्लेंट दिलेली आहे 2022मध्येच, आणि आपण आहोत आत्ता 2026ला आणि त्यावरही काहीच झालेलं नाही आहे. असा जर टाईमपास होत गेला, वेळ जात राहिला, तर कंप्लेंट करणाऱ्याला खरंच ती ऊर्जा येईल का की आपण हे काम करतोय ते करत राहावं म्हणून. आणि म्हणूनच माझी DC सरांना ही विनंती आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जे काय कायद्यानुसार आहेत त्या क्रम त्यांनी घ्यावा, एवढीच मी त्यांना विनंती करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी इथे आलेली आहे. थँक्यू सो मच. बरगाव ग्रामपंचायतीमध्ये जॉईन झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये माझा फोकस होता की पंचायतीचं इन्कम काय असणार आहे. कारण जर इन्कम असेल तरच त्यामधून आपण पंचायतीचे खर्च किंवा गावच्या
माझ्या पंचायतीमध्ये 4 गावं येतात. बरगाव, भंडरगाळी, कुप्पडगिरी आणि निडगल. मी कुप्पडगिरीची मेंबर आहे. जेव्हा फंड येईल तेव्हाच गावची प्रगती होईल, म्हणून मी इन्कम जनरेशन सोर्सेस काय आहेत ह्याबद्दलही बघितलं आणि मला लक्षात आलं की आमच्या पंचायतीच्या व्याप्तीमध्ये मोबाईल टॉवर्स आहेत, शुगर फॅक्टरीज आहेत आणि असेच बरेच कमर्शियल युनिट्स आहेत, पण त्यांच्याकडून पंचायतीला टॅक्स वसुली होतच नाही आहे. ॲक्च्युली व्हायला पाहिजे. एखादं घर बंद जरी असलं तरी त्या घरपट्टी वसूल केली जाते. मग फॅक्टरी बंद असेल किंवा फॅक्टरी चालू असेल तर त्याच्याकडून का फॅक्टरीचा टॅक्स वसूल केला जाऊ नये. ह्याच्यासाठी जवळजवळ 3.5 वर्ष प्रयत्न केल्यानंतर आज मी खूप आनंदाने सांगू इच्छिते की माझ्या पंचायतीला 22 लाख आणि जवळच एक दुसरी पंचायत आहे लोकोडी म्हणून, त्याला 4 लाख असा एकूण 26 लाखाचा टॅक्स आम्ही भाग्यलक्ष्मी शुगर टॅक्स फॅक्टरीकडून वसूल केला आणि माझ्या पंचायतीच्या इन्कममध्ये महसुलातीमध्ये भर घातली. तसंच जे काही मोबाईल टॉवर्स आहेत त्यांच्याकडूनही रेग्युलर आता महसूल जमा केला जातो आहे. त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर सरांची जलजीवन मिशन ही जी अगदी महत्त्वाकांक्षी एक स्कीम होती, तीही स्कीम अगदी उत्तमरित्या आमच्या पंचायतीमध्ये राबवून घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे. 4 गावांपैकी 3 गावांमध्ये 24 तास पाणी सध्या आहे आणि खूप आनंदाने मी सांगू इच्छिते की मागच्या 2 वर्षाच्या उन्हाळ्यातसुद्धा जिथे पाण्याची चणचण किंवा अडचण लोकांना वाटत होती, तिथे माझ्या गावामध्ये 24 तास पाणी मिळालं आहे. काही थोड्या बहुत अडचणी त्याच्यामध्ये येतात, म्हणजे कधी पाईप तुटली किंवा काय झालं, पण ह्या सगळ्यांच्याकडे लक्ष देऊन त्याचं काम व्यवस्थित सुरू आहे. त्याचप्रमाणे एस्क्रो नावाचा एक फंड आमच्या पंचायतीला येतो, म्हणजे सगळ्यांनाच येतो. तो फंड असा आहे की गव्हर्नमेंटकडून पैसे येतात ज्यामधून तुम्ही स्ट्रीट लाईट्सची बिलं भरू शकता. तिथेही आम्हाला असं लक्षात आलं की तिथे जास्त अमाऊंट पडलेला आहे. मग हे अमाऊंट तसंच त्या खात्यामध्ये पडू न देता त्याचा उपयोग माझ्या पंचायतीतल्या गावांना व्हावा म्हणून आम्ही एक अर्ज सादर केला आणि आमच्या 4ही गावांमध्ये जवळजवळ 36 ते 40 स्ट्रीट लाईट्स पोल्स आम्ही पंचायतीतर्फे बसवून दिले, जेणेकरून लोकांना बाहेर म्हणजे स्ट्रीट लाईट्सचा पण फायदा होईल आणि त्याच्यामधून घरची वायरिंग घेतानाही त्यांना फायनान्शियली थोडं बर्डन कमी पडेल. हेही आम्ही बघितलं. त्याचप्रमाणे नरेगामधून आमच्याच पंचायतीमधील एक भंडरगाळी नावाची गाव आहे, त्याची यात्रा होती लक्ष्मीची आणि त्यानिमित्ताने आम्ही CEO साहेबांना विनंती करून जवळजवळ 1.5 कोटीचा प्लॅन आम्ही त्यांच्याकडनं सँक्शन करून घेतला आणि भंडरगाळी आणि कुप्पडगिरी ह्या दोन्ही गावामध्ये ह्याच्यामधून कामं करून घेतली. म्हणजे CC रोड असेल, CC गटर असेल, CD असेल, ही सगळी आम्ही त्या प्लान्समधनं कामं करून घेतली. त्याबद्दल ह्या निमित्ताने मी CEO सरांचेही धन्यवाद मानते आणि एवढीच विनंती करते की ही कामं तर होतातच आहेत, पण मुळात जी ही छोटी मोठी कीड लागलेली आहे पंचायतींना राहू देत किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसना राहू देत, ती जर कीड साफ करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा मेंबर करत असेल तर ब्युरोक्रॅट्सनी ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याला साथ द्यावी एवढीच मी विनंती करते. थँक्यू. विनोद कोलकर, KMM न्यूज, बेळगावी. ನಿಮ್ಮ ಬಯಕೆಗಳು ವಜ್ರಾಭರಣಗಳೊಂದಿಗೆ ಬಂದರೆ ಹೇಗಿರುತ್ತದೆ? BMW X1 24 ಕ್ಯಾರೆಟ್ ಚಿನ್ನದ ಬಾರ್ ಮತ್ತು ವಜ್ರಾಭರಣದ ಖರೀದಿಯ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ನ ಮೇಲೆ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ನಿಜವಾಗಿ ಇವೆಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯವೇ? ಈ ಎಲ್ಲಾ ಕನಸುಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಬ್ರಿಲಿಯನ್ಸ್ ಡೈಮಂಡ್ ಜ್ಯುವೆಲರಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ನೊಂದಿಗೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ವಜ್ರಾಭರಣಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಖರೀದಿಸಿ ಆಕರ್ಷಕ ಬಹುಮಾನಗಳನ್ನು ಪಡೆಯಿರಿ. ಕೊಡುಗೆಗಳು ಜುಲೈ 9 ರಿಂದ ಆಗಸ್ಟ್ 9 ರವರೆಗೆ ಎಲ್ಲ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಶರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ.